संगीताची गोडी वाढवतात. नाही अजून नाही मग आता तुम्ही विचार करत असाल की असं सगळं एकत्र करून ही का सांगते? अहो, आज आपल्याकडे बाल कलाकारच असे आले आहेत की जे संवादिनीची जुगलबंदी, तबला वादन आणि शास्त्रीय गायन हे सगळं या मंचावर सादर करणार आहे. मला तर विचार करून छान वाटतंय आणि तुम्हाला तुमची उत्सुकता वाढलीच असेल. हे सगळं या एकाच मंचावर व्हावं याकरिता सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे विश्वास ग्रुपचे सर्वे सर्वा विश्वास ठाकूर सर, रुचिता ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास ग्रुप महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर, आणि ही संकल्पना ज्यांची आहे असे आपले सर्वांचे लाडके विनायक रानडे सर, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी सर, आज आपल्याला विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध बासरी वादक माननीय अनिल कुटे सर, या बालकलाकारांचे गुरु सूरज बाळी सर, रागेश्री धुमाळ मॅम, अमित भालेराव सर आणि उपस्थित श्रोते, मी विनया देशपांडे आपणा सर्वांचे स्वागत करते. आता आपकी कुर्सी की पेटियां बांध लो और दिल थाम के बैठना, कारण मूर्ती लहान पण कीर्ती महान याचा प्रत्यय लवकरच आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. आपल्याला संवादिनीची जुगलबंदी आज अनुभवायला मिळणार आहे. मी या मंचावर आमंत्रित करते सोहम गिरीश आचार्य आणि नील सचिन गावडे. सोहम गिरीश आचार्य, सोहम गेल्या 3-4 वर्षात सुभाष दसतकर या सरांकडे शास्त्रीय संगीत शिकतो. विजडम हायस्कूलमध्ये रागेश्री धुमाळ मॅमकडून कीबोर्ड वादनाचे धडे घेतो. रागेश्री मॅमच्या मार्गदर्शनाखाली तो संवादिनीवर राग पुरिया धनश्री सादर करणार आहे. आणि मला हे सांगताना खूप आनंद होतोय की पहिला कुमार मंच हा सोहमच्या वादनाने सुरुवात झाली होती आणि तो वाजवताना मागच्या लोकांना तो दिसत नव्हता, म्हणून स्टेजची हाईट वाढवायची का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. थोडक्यात काय तर त्याची सांकेतिक उंची फार मोठी आहे हे आता आपल्याला कळेलच. नील सचिन गावडे 2 वर्षापासून रागेश्री मॅमकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल संगीताचं शिक्षण घेत आहे. नील 2025च्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनच्या प्रथम परीक्षेत 100 पैकी 99 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आला आहे. तो एक उत्तम कीबोर्ड आणि संवादिनी वादक आहे आणि यांना तबल्याला साथ संगत देणार आहे अमित भालेराव सर. सादर आहे संवादिनीची जुगलबंदी. हाँ अतुल, हाँ 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 हो चालेल. सोमवारी ना, उद्या आहेस ना तू? हां ठीक आहे. म्हणजे त्या माणसाची ना जो काही जाणार आहे त्याची चालेल. हो नमस्कार, मी नील गावडे. सोहम आचार्य.
सूर्यविश्वास कुमार मंच मध्ये परफॉर्मन्स करायसाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. आम्ही राग पूजा धनश्री याचे बंदिश आला की ताना झाला आणि लय करणार आहोत. चूक झाली तरी माफी मागतो.
मला मनापासून आनंद झाला. हे व्यासपीठच त्याच्याकरता आपण केलं. कारण होतं असं की ज्याला सिने संगीत गाता येतं, ज्याला कराओके गाता येतं, अशा मुलांना कुठे गेलं की पार्टीमध्ये हमखास कौतुकाने बोलवतात की माझा मुलगा गातो. आणि त्याला जर आम्ही सांगितलं की माझा मुलगा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतो तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग त्यांनी चुकीची वाट निवडली का? तर नाही, त्यांनी अभिजात वाट निवडली आणि त्याच्यासाठी पालकांकरता जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण या धक्काधक्कीचं जीवन आहे, पुढे जाऊन तुमच्या मनाला शांतता तेच देणार आहे जे अभिजात संगीत आहे. आणि नंतर या मुलांची डिमांड वाढणार आहे की मला 1 तास ऐकायचं कारण आता माझं फ्रस्ट्रेशन झालेलं आहे, मला कराओके नको, तर धांगडधिंगा नको, आणि मला सुरांच्या मधनं शरीर चांगलं निरोगी करायचं, मन निरोगी करायचं. पण तुम्ही मुलांना जर प्रोत्साहन दिलं नाही तर त्यांना कळणार कसं? कारण बाहेर त्यांच्या मागे कोणी नाहीये. मग असं ठरलं की कुमार मंच आपण सुरू करूया. ज्यांच्या साधारण 2 ते 3 परीक्षा झाल्या अशा मुलांना इथे एक व्यासपीठ द्यावं. त्या व्यासपीठामध्ये 2 सोलो आणि 1 समूह एवढा करतात की पहिल्यांदा ज्यांना भीती वाटते, स्टेजला कधी बसले नसतात, तर त्यांना सगळ्यांच्या बरोबर हे येतं. माझ्यामध्ये मला इतके दिवस त्या आचार्याचं पूर्ण कौतुक होतं, कारण कुमार मंचची सुरुवात आचार्याने केली होती. पण आज अजून नील पण गावले, आम्हाला नवीनच गावले. काय पोरं वाजत होती. मला असं वाटतं की त्यांच्या गुरूंसाठी पण टाळ्या व्हायला पाहिजे. कारण मोबाईलच्या जमान्यात, टीव्हीच्या जमान्यात, नेटफ्लिक्सच्या जमान्यात शास्त्रीय संगीताकडे ती मुलं ज्या तन्मयतेने रियाज करतात आणि त्याच्याकरता त्यांचं कौतुक करणारे तुम्ही पालक इथे यावेत अशी इच्छा आहे. याच्याबद्दल इकडे हा पहिला परफॉर्मन्सचा जेव्हा सुभाष दसरकरांनी घरी गेलो होतो, याला वाजवताना बघितलं, अंगावर काटा आला होता. आणि मी म्हटलं कुमार मंचची सुरुवात इतक्याच गोंडस मुलांपासून करायची. सुदैवाने ते पहिलंच ओपनिंग होतं, गर्दी पण खूप होती. मागच्या लोकांना हा दिसत नव्हता. मग असं ठरलं की स्टूल बी ठेवायचं का काही. पण माझ्यामध्ये तुझ्या संगीताची जी उंची आहे ना ती आमच्यापैकी कोणाकडे नाहीये. त्या उंचीला सलाम, तुझ्या गुरूंना सलाम आणि तुला पण सलाम. सकाळचं शास्त्रीय संगीत गायला व्यासपीठ पाहिजे म्हणून 2019 मध्ये आपण सूर विश्वास ही संकल्पना सुरू केली. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी इथे शास्त्रीय संगीताची एक मैफिल असते आणि नवरा बायका दोघे आले की गेल्यानंतर नवऱ्याला नाश्ता करायला लागू नये म्हणून मिसळ पण दिली जाते आपल्याकडून. कारण हल्ली ते काम करवल्यानंतर बऱ्याच नवऱ्यांकडे आले. त्या काळामध्ये काही तुम्हाला वेळ काम नाही म्हणून आलं आणि आता ती सवय झाली. पण ते पण व्यासपीठ चांगलं गाजत गेलं. मग पुढे कुमार मंच सुरू झाला. सूर्यविश्वास नाही म्हणता 59 पुष्प पूर्ण झाली. आणि मग 4 वर्षापूर्वी आपण अष्टप्रहर स्वरहोत्र केलं. तर माझ्यामध्ये ही जी मुलं आहेत या मुलांमधनं कुमार मंचनंतर त्यांना काय करायचंय तर सूर्यविश्वासला सोलो परफॉर्मन्स द्यायचं. म्हणजे ज्यांनी इथे सोलो दिला त्यांनी भविष्यात विशारद वगैरे होऊन तुम्हाला तिथे एक व्यासपीठ आहे, तिथे तुमचं चांगलं झालं तर बालाजी मंदिरात 24 तासाच्या ह्याच्यात यायचंय. आज तुम्ही सगळेजण बरोबर वाजवणार. एखाद्याचं कमी जास्त झालं तर धक्कून जातो. पण पुढच्या वेळेस सोलोला यायचं अशी तयारी सगळ्यांच्याकडनं करून घ्यायची, घेणार ना. आणि मी आत्ताच सांगतो, अनेक विद्यार्थी वाजवताना आहे ना फक्त लक्ष देतात इतकं काटेकोर की त्यांचा चेहरा बोलत नाही. आपल्याला झाकीर हुसेन का आवडतो? कारण त्याचा तबलाही बोलतो, त्याचा चेहराही बोलतो. म्हणजे त्यामुळे तुम्ही तन मन लावून शांत सुखाय वाजवाल याची मला खात्री आहे. आज विनायकाचं पण जोरदार टाळ्या. विनायक पण हळूहळू कुमार मंचच्या माध्यमातून निवेदनामध्ये तरबेज होत चालले. मी विनायकडे देतो. थँक्यू सर. एकतर दोघांकडनं जोरदार टाळ्या. वाजवलं तर छानच त्यांनी, पण असं वाटत होतं की थांबू नका, अजून वाजवा, मला अजून ऐकायचंय थोडंसं. पुढचं सादरीकरण आहे तबल्याचं. युगम ओस्तवाल, दिव्येश अमित भालेराव, सूर्यांश नांदोडे. युगम ओस्तवाल तो इयत्ता 6वी मध्ये शिकतोय. तबल्याचं प्राथमिक शिक्षण गुरु श्री अमित भालेराव सर यांच्याकडे सुरू आहे. सूर्यविश्वासच्या कार्यक्रमात त्याने एकल तबला वादन केलं आहे. तो तबल्याच्या 4 परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल की युगमने त्याची जादू याआधीही या मंचावर पसरवलेली आहे आणि परत आपल्याला तोच अनुभव
घ्यायचा आहे. दिव्येश अमित भालेराव हा इयत्ता 6वी मध्ये शिकतो आहे. तबल्याचे प्राथमिक शिक्षण वडील आणि गुरु श्री अमित भालेराव सर यांच्याकडे सुरू आहे. त्याचबरोबर पुढील मार्गदर्शन गुरुवर्य श्री नितीन पवार यांच्याकडून घेत आहे. नाशिक लिटिल चॅम्पमध्ये सेकंड रनरअप म्हणून त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. सिम्बॉयसिस स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलंय. तो तबल्याच्या 3ही परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सूर्याच नांदोळे तो इयत्ता 7वीत शिकतो आहे. 3 वर्षांचा असल्यापासून तो देवांच्या सरांकडे शिकला आहे. जाऊन तबल्याच्या व ड्रमच्या 3ही परीक्षा झाल्या आहेत आणि तो विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालाय. शाळेमध्ये अमित सरांकडून तबल्याचं मार्गदर्शन घेतो आहे. भौमिक जोशी इयत्ता 7वीत शिकतो आहे. वयाच्या 4 वर्षापासून तबला शिकतोय. मागील 3 वर्षापासून तो श्री अमित भालेराव सर यांच्याकडे शिकतोय. त्याच्या 2ही परीक्षा झालेल्या आहेत आणि यांना साथ संगत देणार आहे हसऱ्या रागेश्री धुमाळ नाव. सर्वांना नमस्कार. सूरविश्वास कुमार मंचमध्ये आम्हाला तबला व वादन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही आपल्या समोर ताल त्रितालमध्ये देशकाळ, कायदे, वेले, तुकडे आणि चक्रधार सादर करण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्हाला 14 नोव्हेंबर 2007 नागेश्वर कुमार मॅडम करणार आहे. धन्यवाद.
हा आपण आहे ना कार्यक्रम आत्ताच चालू झाला हा आहे तो ऐक ना मेसेज कर मला हा हा यंदा सुद्धा जोरदार उभं राहून टाळी झाल्या पाहिजे असं वाटतं ना. फार सुंदर फारच. असं म्हणतात ना की स्वरांना तालाची जोड ही निसर्गाची देण आहे, पण भारताच्या हातातील ही लय म्हणजे ईश्वरी देण आहे. यांच्या गुरूंना आणि यांच्या पालकांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फारच अप्रतिम. आणि सगळ्यात आधी ना मी या गुरूंची ओळख करून देते की ज्यांनी इतकं छान तयार केलंय. फोटो पण काढला फोटो काढला घर पडतं लाईव्ह चालू आहे लाईव्ह
फोटो काढायचे. क्या बात है, वा वा वा. म्हणजे सगळे शब्द संपले माझे आता. मला वाटतं मी माईक ठेवून द्यावा. वा वा, आज तीनही साथी करणारा अगदी स्टँडिंग ओव्हर मस्त. झालं सर, मी बसतो. आता आपले विशेष मार्गदर्शक माननीय अनिल कुटे सर यांची ओळख करून देतो. अनिल कुटे सर हे व्यवसायाने इंजिनियर असून नाशिकमधील नामांकित मल्टीनॅशनल TDK या जपानी कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. कॉलेजमध्ये असतानाच ते बासरी वादनाकडे झुकले. त्यावेळी बासरी शिकण्यासाठी कोणीही गुरु नसताना एकलव्याप्रमाणे स्वतः बासरीची आराधना करत स्वतःच बासरी शिकले. नाशिकमध्ये त्यांनी अनेक मोठ्या कार्यक्रमातून बासरी वादन सादर करून संगीत रसिकांची मने जिंकली. अभिजात भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये सन 2010 मध्ये बासरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना बासरी वादनाचे प्रशिक्षण दिले. भारतासह अनेक देशात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने बासरी वादनाचे वर्ग सुरू केलेले आहेत. सध्या रशिया, कझाकिस्तान, युरोप, अमेरिका यासह अनेक देशांमध्ये ते विद्यार्थी घडवत आहेत. एकदा सरांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि मी सरांना विनंती करते की सर या बालकलाकारांना तुमचं थोडंसं मार्गदर्शन. ए सन्माननीय व्यासपीठावरील माझे विद्यार्थी मित्र, समोर जमलेले गुरुजन, फोटो काढते का? कुमार मंचच्या प्रमुख श्री विश्वास ठाकूर, रुचिता ठाकूर, डॉक्टर मनोज शिंपी सर आणि आपले नाशिकचे कलारसिकांच्या गळ्यातले ताईत असलेले आमचे मोठे बंधू विनायक अगदी रानडे यांच्यासाठी एक छोटा आहे. ज्यांनी हे सगळं करून आणलेलं आहे. नाशिकमध्ये विनायक सरांनी जी काही संगीताची जी काही भूमिका आता मांडलेली आहे सगळ्या गोष्टींमध्ये, तर खूप मोठं योगदान आहे विनायक सरांचं. बाल कलाकारांसाठी तर मी सांगेल त्यांनी इतका मोठा मंच आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल परत एकदा मी सरांचं, विनायक सरांचं अभिनंदन करतो. इथे उपस्थित असलेले गुरुजन रागेश्रीताई, अमित दादा आणि सूरज दादा. सो तिघांचं रागेश्रीबद्दल तर मी हे सांगेल की ते घराणं म्हणजे आता आपल्या नाशिकमध्ये ते खूप मोठं घराणं आहे. जसं वैरागकर घराणं एक मोठं युनिव्हर्सिटी झालेली आहे नाशिकमध्ये. वैरागकर असेल, दसक्कर असतील, तसेच रागेश्रीताईंचं घराणं आहे. धनंजय जी स्वरांजय आहे, नंतर अनिल धुमाळ आहे, रागेश्री धुमाळ आहे. सो ह्या युनिव्हर्सिटी आहेत नाशिकमधल्या आणि त्या वेगवेगळ्या असे घडवत आहेत विद्यार्थी, इतके सुंदर विद्यार्थी घडवत आहेत. ते बघून खरोखर मी खूप प्रभावित होऊन गेलेलो आहे. सुरुवातीला ते 2 लहान मुलांनी जी जुगलबंदी केली होती, अप्रतिम, सोहम आणि नील आय थिंक अप्रतिम जुगलबंदी सादर केली दोघांनी. आणि त्याचबरोबर आता हा एक तालमधला जो तराणा होता
खूप सुंदर तऱ्हेनं अगदी सूरजचं मी खरोखर मनापासून कौतुक करेल की तीही खूप सुंदर तऱ्हेने आणि हे सगळं करताना जाणवत होतं ते तबल्याचे पण अमित सरांनी खूप सुंदर तुकडे बसून घेतले होते आणि स्पेशल अमित सरांच्या बाजूला एक छोटा चिमुकला बसलेला होता तो या एक कालमध्ये इतका सुंदर तो साथ खेळत होता अप्रतिम. हे सगळं करताना एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली ती म्हणजे अशी की कॉन्फिडन्स लेवल या सगळ्यांची खूप छान होती, हाय कॉन्फिडन्स लेवल होती. आणि कॉन्फिडन्स तेव्हाच येतो ज्यावेळेला तुमचा रियाज असेल, ज्यावेळेला तुमची प्रॅक्टिस असेल, त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही कॉन्फिडंटली प्रेझेंट करू शकता. या माध्यमातून आपल्याला मला काही तुमच्याशी विद्यार्थ्यांशी पाठवण्याची काही गोष्टी फक्त पॉईंट्स लिहिलेले आहे, काही एखादा पॉईंट स्किप होऊ नये म्हणून. कदाचित माझ्या बोलण्यामध्ये थोडेसे इंग्लिश शब्द येते असो. हे सगळं करताना एक गोष्ट आपण बघितली पाहिजे ती म्हणजे नुसती इच्छा असून उपयोग होत नाही, त्यांना पॅशन पाहिजे, बर्निंग डिझायर पाहिजे. ओके, ह्या जर गोष्टी असेल तरच हे शक्य आहे. जे आपल्याला हे मंचवरून आता जे आपण बघितलं कुमार मंचवरून या मुलांनी सादरीकरण केलं आणि डेफिनेटली जसं विनायक दादांनी सांगितलं पुढच्या स्टेजवरती हे मुलं सोलो परफॉर्मन्स करतील, सूरविश्वासमध्ये येतील आणि त्याच्या पुढे ह्याच्या अष्टप्रहरमध्ये येतील बालाजी मंदिरामध्ये आणि पुढे सोलो परफॉर्मर म्हणून ते सगळीकडे आपल्याला नाव रूपाला येतील, डेफिनेटली येतील. आजचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघितल्यानंतर तर मला डेफिनेटली खात्री आहे की आपलं नाशिकचं नाव हे सगळे विद्यार्थी खूप मोठं करतील. सांगितलं की ह्याच्यामध्ये ही इच्छा आपल्याला पाहिजे असते तर ही बर्निंग डिझायर असं म्हणतात त्याला. तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. नुसती मला तबला शिकायचं, मला हे शिकायचं, गायन शिकायचं असं नसून त्याच्यामध्ये एकदम बर्निंग डिझायर पाहिजे. म्हणजे ध्यास, तळमळ, जिद्द ह्या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जर असतील तर हे पुढे आपल्याला असं दिसू शकतं. तर ह्या गोष्टी नेमक्या लक्षात ठेवा. कारण बरेच जण म्हणतात माझ्याकडे बासरीसाठी खूप जण येतात, ते म्हणतात की बासरी शिकण्याची खूप इच्छा होती पण कधी वेळच मिळाला नाही. असं होऊच शकत नाही, असं होऊच शकत नाही. एक तर तुम्हाला जिद्द पाहिजे, इच्छाशक्ती तुमची खूप प्रखर पाहिजे, ध्यास पाहिजे आणि तळमळ पाहिजे. ह्या गोष्टी असेल तरच असे मंच गाजू शकतील हे विद्यार्थी आणि हीच इच्छाशक्ती आपण आणखी प्रखर तीव्र करत जायची आहे. मग यासाठी तुम्ही वेगवेगळ्या असं म्हणतात की आपण वेगवेगळ्या तुमचे काय करायला पाहिजे. मी खूप मोठा काही असा कलाकार किंवा आर्टिस्ट नाही, मी थोडक्यात इतकं सांगतो की तुम्ही तुमच्या गुरूंना फॉलो करायला पाहिजे. स्पेशली जितके विद्यार्थ्यांनी आज ज्यांनी कुणी इथे मंचवरती सादरीकरण केलं यांच्यासाठी एकच मेसेज आहे की तुम्ही तुमच्या गुरूंना फॉलो करा. तुमचे गुरु तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे. तुमचे गुरु तुमच्यासाठी त्यांच्याकडे जितके अवेलेबल आहे ते सगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करताय, ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, एकदम निष्ठेने घेण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा ठेवा, गुरूंवरती श्रद्धा ठेवा. जोपर्यंत गुरूंवरती आपण श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला ही विद्या येणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की गुरूंवरची श्रद्धा, अपार श्रद्धा गुरूंवरती पाहिजे. हेच गुरु तुम्हाला पुढे वेगवेगळं, मी वेगळं काही मार्गदर्शन करणार नाही, फक्त मी थोड्याशा मेथड काय असेल ती कसं असेल ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण गुरूंवरची श्रद्धा, गुरूंना दिलेली कमिटमेंट, जे काही गुरूंनी आपल्याला होमवर्क दिलेला असेल, जे आपल्याला टार्गेट दिलेले असतील की या वीकमध्ये इतकं झालं पाहिजे, या मंथमध्ये इतकं झालं पाहिजे, या एक्झामसाठी आपल्याला इतकं झालं पाहिजे. तो ही कमिटमेंट आपल्याला स्वतःला पहिले सेल्फ कमिटमेंट पाहिजे आणि सेल्फ कमिटमेंट दिल्यानंतर गुरुला जो शब्द दिलेला आहे तो कधीच पडू दिला नाही गेला पाहिजे. तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे स्टुडंटसाठी. ही कमिटमेंट हा शब्द तुम्ही सगळ्यांनी नोट करून ठेवा की आपण स्वतःप्रती आपण कमिटेड राहिलं पाहिजे, गुरुच्या प्रती आपण निष्ठावान राहिलं पाहिजे. या दोन गोष्टी. एक आणखी गोष्ट सांगायची होती की गुरूंनी जे दिलेले आहे काय रियाज करायचे ते तर गुरु सांगतीलच तुम्हाला, म्हणजे गुरूंनी सांगितलेलं आहे ते करायचं आहे. पण जे बेसिक फंडामेंटल आहे, जसं आता तबल्यामध्ये तुम्ही बघितले कायदे, तोडे, ते रेले, हे जे आहे तुम्ही तुकडे हे जे वाजवलेले आहे ह्याची निरंतर प्रॅक्टिस केली पाहिजे. किती प्रॅक्टिस केली पाहिजे. आता प्रत्येकाची शाळेच्या
कमिटमेंट वेगवेगळे आहे, सगळ्यांच्या टाइम शेड्यूल वेगवेगळे आहे. सो असं मेजर करणं अवघड आहे, पण तरी पण मिनिमम मला असं वाटतं की 2 तास वेळ ही निघूच शकतो. प्रत्येकाने जर डिसाईड केलं की 2 तास मला द्यायचे आहे, तर 2 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास अशी प्रत्येकाने दिलेच पाहिजे. आणि ही सेल्फ कमिटमेंट जर आपण बांधून घेतली की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी गावाला जाऊ, कुठे जाऊ, पण माझा 2 तास बुडालेला आहे. मी 2 दिवस गावाला गेलो होतो, तर मला तो रियाज माझा भरून काढायचा आहे. विकेंडला मी तेवढं जास्त वेळ बसणार आहे आणि तेवढं मी फुलफिल करून, आणि माझा विकली रियाज जो आहे हा इतक्या आवडचा झालाच पाहिजे. ही कमिटमेंट जर तुम्ही ठेवली तर डेफिनेटली तुम्ही एक पायरी तुम्ही वर सरकू शकता. त्यानंतर सांगायचं होतं की जे तुम्ही शिकलेले आहात, जे गुरूंनी तुम्हाला शिकवलेले आहे, त्याची घोटाई केली पाहिजे. खूप घोटाई केली पाहिजे. घोटाई म्हणजे तेच अलंकार, तेच तुकडे, तेच कायदे हे सारखे वाजवले पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की तेच वाजवण्यामध्ये काय आहे, तर त्याच्यानेच फ्लुएन्सी तुम्हाला येणार आहे. त्यामुळेच फ्लुएन्सी येणार आहे. आज जर तुम्हाला 1 पट वाजवता येत असेल तर दुप्पट त्याची 4 पट वाजवता आली पाहिजे. जे पहिले तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करता आली पाहिजे, ॲक्युरेसी मेंटेन करून नंतर तुम्हाला स्पीड वाढत आला पाहिजे. तुमच्या तबल्याबद्दल असेल, सेम तुमच्या गायनाबद्दल असेल. आणि रियाजाबद्दल तर मी 2 गोष्टी फक्त इतक्या सांगणार आहे की रियाज करताना, जसं आमच्या भाषेच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना मी सांगत असतो की रियाज करताना तुम्ही हे ठरवून घ्या की कुठे आपल्याला एक जागा निश्चित करून घ्या, तिथे आपल्याला रियाजाला बसायचे. आणि तिथे रियाजाला बसल्यानंतर तुम्हाला सरळ, आता जसं तुम्ही या मुद्रेत बसलेले, असे सरळ पाठीचा कणा ताट ठेवून, ज्यांना सकाळचा वोकलवाले ते रियाज करतात, खर्चाचा रियाज करतात, तबलावाले रियाज करतात, तर या मुद्रेमध्ये सुखासनमध्ये मांडी घालून आणि असं बसायचे. बऱ्याचदा मी हे बघतो की कोणी पाय लांबून बसतं, कोणी सोफ्यावर बसतं. तर अशा पद्धतीने रियाज न करता जर या पद्धतीने, जसे तुम्ही आता बसलेले, या पद्धतीने जर सगळ्यांनी रोज सकाळ संध्याकाळी 1 तास रियाज केला तर डेफिनेटली जे विनायक दादांचं स्वप्न आहे, जे आमच्या नाशिककरांचं स्वप्न आहे की आपल्या नाशिकची ही मुलं खूप वरती इंटरनॅशनल लेवलवरती गेलेली आपल्याला बघायचे, ते आपल्याला डेफिनेटली बघायला मिळेल या पद्धतीने. आपण रियाज कसा करतो ती मेथड खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, एक छोटंसं सांगतो की आसनाबद्दल मी सांगत होतो की रियाजाला बसताना प्रत्येकाने एक काळजी घ्यायची. कदाचित तुमच्या गुरूंनी सांगितलं असेल नसेल, पण तुम्ही खाली बसल्यानंतर ते खाली बसताना काहीतरी आसन घ्यायचं आहे. कारण ज्यावेळेला आपण रियाज करतो, ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला आपल्यामध्ये एक चार्ज डेव्हलप होतो. आणि तो चार्ज डेव्हलप झाल्यानंतर जर तुम्ही ग्राउंडवरती जर बसलेले असेल, फिजिक्सचा रूल येतो, डायरेक्ट तुम्ही डिस्चार्ज होतो. तर तुम्ही जर आसन घेतलं, काही त्याच्यावरती इन्सुलेशन घेतलं, मॅट घेतलं, रबर मॅट घेतलं, लाकडाची फळी घेतली, त्याच्यावर बसून जो रियाज केला तर असं म्हणतात की तो रियाज अंगी लागतो. तर हा रियाज जर तुम्हाला अंगी लागायचा असेल तर बसताना काहीतरी तुम्ही आसन घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी मी सांगणार आहे, खूप असं मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी मी सांगणार. आणि आणखी एक कमिटमेंट पाहिजे की रियाजाला आपण बसल्यानंतर सलग आपल्याला, म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना ते सांगतो की एकदा तुम्ही बासरी इथं उठायला लावली की तासभर परत ती बासरी काढायची नाही, इथून उठायला काढायची नाही. सेम लाईक तुम्ही तबल्यावर जर बसलेले तर तबल्यावरती बसल्यानंतर परत मध्ये उठायचं नाही. काय झालं, पाणी पी, हे कर, ते कर, TV बघ, हे बघ, हे बिलकुल नाही. म्हणजे कन्सिस्टंटली 1 तासभर असं. समजा की तुम्ही पारायणाला बसतात, तुम्ही बघितलं असेल मोठे लोक पारायणाला बसतात, ते पारायणात बसल्यानंतर ते कोणाशीच बोलत नाही, देवापुढे बसतात, ध्यानस्थ होतात. 1 तासभर 2 तासभर ते अगदी त्याच्यामध्ये बुडून जातात. सेम वे जर तुम्ही या पद्धतीने जर रियाज केला की बुडून गेले, अखंड बुडाले त्याच्यामध्ये आणि काहीच नाही. जसं विपश्यनेमध्ये 1 तास आपण बसतो, त्याच्यामध्ये काहीच नाही, नो मुवमेंट, एकदम स्टॅच्यू होऊन जातो. तसं जर तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही रियाज केला तर डेफिनेटली तुम्हाला त्याचे खूप बेनिफिट्स मिळते. याचं कारण असं आहे की तुम्ही ताक घुसळायला लागले आणि मध्येच थांबून परत बघायला लागले लोणी आलं काही नाही वरती. असं जर तुम्ही सारखं जर बघत राहिले तर ते लोणी कधीच वरती येणार नाही. पण तुम्ही जर कंटिन्युअसली ताक घुसळत राहिले आणि 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं ते ताक घुसळत राहिले, लोणी ऑटोमॅटिक वरती येणार आहे, लोणी कुठे जाणार नाही. पण आपली कन्सिस्टन्सी ही असली पाहिजे रियाजामध्ये. ब्रेक करत घेतले तुम्ही 1 तासाचा रियाज 5-5 मिनिटाचे ब्रेक करत दिवसभरात केले, काही चांगली लागणार नाही तो रियाज.
तर तुम्हाला तो सलग एका बैठकीमध्ये तो रियाज करणं आवश्यक आहे. समजतंय सगळ्यांना? दुसरी आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो. सर आहे ना 5 मिनिटं? 2-3 गोष्टी होत्या की आपल्याला मग हे बघताना किंवा आपल्याला खूप टेम्पटेशन होतं 2 गोष्टींचं. हे आपल्याला जर स्टेज गाजवायचं असेल आणि ही आपल्याला अभिजात संगीत जर आपल्यामध्ये दिली, जर आपल्याला हे आपल्या अंगामध्ये आणायचं असेल, हे खाला जर जोपासायची असेल, तर सगळ्यात मेन गोष्ट काय आहे याच्यामध्ये की तुमच्या 2 गोष्टी काहीतरी सॅक्रिफाईस सुद्धा करावं लागतं. तर 2 गोष्टी आज सॅक्रिफाईस करण्यासाठी तुम्हाला सांगतो. एक तर आहे मोबाईल आणि दुसरं आहे फ्रेंड्स. फ्रेंड्स हा शब्द बघितल्यानंतर तुम्ही सगळे म्हणाल की असं कसं बोलताय, फ्रेंड्स तर पाहिजेच आम्हाला. डेफिनेटली पाहिजे, पण फ्रेंड्स किती पाहिजे? एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच फ्रेंड्स पाहिजे, जे जीवलग असतात, जे अगदी शेवटपर्यंत आपल्याला येतात. जे तुमची इथं बसले जे मोठे जे असतील ते सगळं सांगतील की आपल्या जीवनामध्ये फक्त एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे माझे जीवलग फ्रेंड्स असतात. खूप आत्ताची स्टेज ही अशी नाही पूर्ण फेसबुकवरती मला 10,000 फॉलोअर्स आणि कोणी कामाला येत नाही. आपला रियाजच आपल्याला कामाला येतो. त्यामुळे मोबाईल पहिले तुम्ही बंद करा, कारण मोबाईल आणि फ्रेंड्स हे सगळ्यात मोठे डिस्टॉर्शन करणारे, आपल्या रियाजाला सगळ्यात मोठी बाधा आणणारे या 2 गोष्टी आहे, मोबाईल आणि फ्रेंड्स. आता तुम्ही म्हणाल की मग ते आम्हाला युट्यूबवरती बघायचं असतं, हे बघायचं असतं, पुरिया कल्याणा मी वाजवला, पुरिया धनश्री वाजवला, आम्हाला पुरिया धनश्रीची आणखी ट्रॅक बघायचे असतात. आता ही स्टेज नाही आहे सगळं बघायची. डेफिनेटली आपण गेलं पाहिजे. आपली अभिरुची वाढवण्यासाठी आपण जास्त वाचलं पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण फॉलो मात्र तेच करायचे जे आपण आपले गुरु जे शिकवतायत आपल्याला तेच फॉलो करायचे. हे की नाही की आपण मग सर्व बघतो युट्यूबवरती त्यांनी तो पुरी असं केलं, त्याचं लगेच विश्लेषण, याचं विश्लेषण, मग कन्फ्युजन. एवढं न करता ऐकायचं सगळं. एक आपल्याला आपली मॅच्युरिटी लेवल वाढते. पण घ्यायचं काय, तर जे गुरुने जे शिकवलेलं आहे तेच आपण घ्यायचं. जे गुरु आपल्याला शिकवत आहे तेच आपण घ्यायचं. मॅच्युरिटी लेवल वाढत नाही, पण कोर इसेन्स जो आहे तो मात्र जे गुरु सांगतात ते आपण मात्र फॉलो करायचा आणि तोच रियाज करायचा. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्हाला याच्यामध्ये मोबाईलमधून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. इन्फॉर्मेशन तुम्हाला मोबाईलमधून काय मिळेल माहिती आहे का? फक्त इन्फॉर्मेशन मिळेल. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, फक्त माहिती मिळत जाईल. पण गुरुकडून तुम्हाला काय मिळेल? नॉलेज मिळेल. गुरुकडून तुम्हाला नॉलेज मिळेल. म्हणजे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मधला फरक बघा. मोबाईलमधून माहिती मिळेल, ठीक आहे, तेवढी कामाची आहे, पण गुरुकडून तुम्हाला नॉलेज मिळेल. पण नॉलेज गुरु तुम्हाला ट्रान्सफर करू शकेल. नॉलेज कॅन बी ट्रान्सफर, बट स्किल ट्रान्सफर नाही करता येणार. कौशल्य ते डेव्हलप करावं लागेल तुम्हाला. स्किल कधीच गुरु तुम्हाला ट्रान्सफर करू शकणार नाही. गुरु फक्त तुम्हाला सांगू शकतील इथपर्यंत कसं पोहोचायचं, या स्टेजपर्यंत कसं पोहोचायचं, रियाज कसा करायचा, हे सगळं सांगू शकतील. पण स्किल असं हातातून काढून देता येत नाही पुढच्याला. जे सूरज सरांच्या हातातलं जे स्किल आहे, जे राजेश्री दीदीच्या हातातलं स्किल आहे, ती ते काढून देऊ शकत नाही तुम्हाला. ती तुम्हाला मार्ग दाखवू शकेल फक्त. ती नॉलेज देऊ शकेल तुम्हाला. सूरज दादा नॉलेज देईल, अमित दादा नॉलेज देईल तुम्हाला, पण स्किल मात्र तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. कसं? तर ते कंटिन्युअस रियाज करू. त्याच्यामध्ये कंटिन्युअस हा शब्द खूप महत्वाचा आहे. कंटिन्युअस रियाज करू. आणि हे कंटिन्युअस करत असताना आपली स्टेज वरती वाढली की त्यानंतर पुढे त्याला म्हणतात कंटिन्युअल रियाज. कंटिन्युअल आणि कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे? कंटिन्युअस म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे, आणि कंटिन्युअस म्हणजे काय? एका टप्प्यावर वाढत जातो, तो स्थिर राहतो, परत तो वरती हाईट घेतो, परत पुढे स्थिर होतो. या पद्धतीने जर तुम्ही कंटिन्युअल तुमच्यामध्ये रियाजामध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेले तर डेफिनेटली तो तुमच्या अंगी लागतो आणि तुम्ही खूप वरच्या हाईटवरती पोहोचू शकतात याच्यामुळे. ठीक आहे, कारण जितके तुम्ही फास्ट जाता तितकं फास्ट घसरू पण शकतात. पण कंटिन्युअल मध्ये तुम्ही थोडे गेले, परत थोडे वरती हाईट घेतली, परत त्याला स्थिर केलं, परत थोडी हाईट घेतली, परत त्याला स्थिर केलं. या पद्धतीने जर तुम्ही असे गेले तर डेफिनेटली तुमचा लाईफ मध्ये परत खाली येण्याचा स्कोप राहणार नाही, तुम्ही पुढेच जाणार असणार आहे. जस्ट
खूप वेळ घेतला मी. पालकांसाठी फक्त 2 शब्द सांगतो की आता मी जे बघितलं की पालकांचे इथे बरेच पालक आलेले ऑलमोस्ट सगळेच पालक आलेले, तर पालकांच्या मदतीशिवाय पालकांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय कधीच प्रोग्रेस होऊ शकत नाही. गुरुंचा कितीही सपोर्ट असला पण पालकांचा त्याला सपोर्ट नसेल तर असं आपल्याला बघायला मिळणार नाही. आपल्याला हे चित्र जर बघायचं असेल तर सर्व पालकांनी डेफिनेटली मुलांच्या बरोबरीने गुरूंच्या बरोबरीने उतरायला पाहिजे. प्रत्येक मुलाच्या परफॉर्मन्समध्ये त्याला मोटिवेट केलं पाहिजे, त्याला रिसोर्सेस पुरवले पाहिजे. मुलांसाठीची जी काही पुढे लागणारे इकॉनॉमिकल फंड्स असतील ते तुम्ही आतापासून त्यांना बाजूला ठेवले गेले पाहिजे. आणि डेफिनेटली प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये जिथे जिथे गुरूंनी इन्व्हॉल्व केलेलं आहे तिथं त्या पाल्याबरोबर आपली सुद्धा इन्व्हॉल्वमेंट तितकीच जरुरी आहे. तर पालक आणि गुरु हे असं दोन्ही मिळून हे आपले विद्यार्थी घडणार आहे. आणि एका स्टेजनंतर एकदा इनफ मॅच्युरिटी आल्यानंतर मग त्यांना पालकांना जास्त काही करण्याची गरज नाही. मग गुरु आणि विद्यार्थी हे दोघं जण ते बघून घेतील. पण या स्टेजला तरी पालकांची खूप आवश्यकता आहे. ॲज अ मी फ्लूट टीचर म्हणून मी सांगू शकतो की एका लेवलपर्यंत मॅच्युरिटी लेवल मुलांना येत नाही तोपर्यंत पालकांची इन्व्हॉल्वमेंट जरुरी आहे. धन्यवाद. मी खूप जास्त बोललो असेल कदाचित. मनातला प्रश्न होता अगदी मी तुमच्या पुढे पुटअप केलेले आहे. बाकी असं काही ठरवून काही आलेलं नव्हतं किंवा मला काही मोठा वक्ता पण नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच. नाशिक नगरी ही जशी कुसुमाग्रजांची आहे तशी संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांची आहे. त्यांनी सांगितलं तसं आज रागेश्री जे आहे तर त्यांचे सगळे धुमाळ बंधू हे जग भर फिरून आपलं नाव ठसा उमटवत आहेत. दिसक्कर आहेत, सगळेच आहेत, पवार आहेत. आणि ही परंपरा पुढे नेण्याला ही सगळी मुलं आहेत. आज मला असं वाटतं की कुमार मंच चालू केलं तर कुमार मंच आज 18 वर्षाचं पूर्ण झालं आणि ते आज 18वा एपिसोड आहे. आणि ते आता मतदानाला जाऊ शकतं असा अधिकार आला, कारण आज तिन्ही परफॉर्मन्सला लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. मार्गदर्शन म्हटलं आतापर्यंतचं सगळ्यात उत्तम मार्गदर्शन पहिल्यांदा बघितलं, कारण अनेक जणांनी अनेक मार्गदर्शन केलं. पण मला असं वाटतं आम्ही दरवेळी एकाला का बोलवतो तर जो गुरु, जसं आपण म्हणतो की आई रोजच सांगते मग तिचं मुलं ऐकत नाही तर दुसरा कोणीतरी आपल्याला सांगतंय. माझ्यामध्ये हे सगळेच जण गुरु आहेत. कुठल्या तरी एपिसोडला दुसऱ्यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला येते. मार्गदर्शनाचं एक चांगलं असतं, स्वतःला काहीच करायला लागत नाही, समोरच्याला सांगायचं असतं आणि ते सगळ्यांना जमतं करतं. पण फक्त आपल्या शास्त्रीय संगीतात तर जमत नाही, त्यामुळे त्यांच्यातले जाणकार आणायचं असतं. आज सगळ्याच बाबतीत परफॉर्मन्स म्हणजे मला असं वाटतं निवेदन पण आज सगळं घेतलं म्हणजे ते एखादी गोष्ट जमून जाते ना तर ते शोले बन गए असं म्हणतात. ठरवून शोले होत नाही. तर आजचा माझ्यामध्ये 18वा एपिसोड हा शोले आहे. बरेचदा आंबेडकर शोले होऊन गेलेत पण शोले पाहिले, त्यामुळे आजची आठवण खूप छान राहील. असं म्हणतात की नाशिकमध्ये एक उत्तम व्यक्ती म्हणजे विश्वास ठाकूर. कसंही कुठलंही क्षेत्र असू दे, जिथे जिथे आपल्याला मदत करता येईल समाजाला तिथे तिथे त्या माझ्या मित्रांनी कधीही मागे पाय घेतला नाही. सूरविश्वास चालू झाला तेव्हा त्याला विचारलं होतं मी किती वर्ष करायचं, तो म्हणे तुझी ताकद आहे तेवढे वर्ष. याच्यासारखं पाठिंबा म्हणजे काय, इतकं सोपं नाहीये. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी, दर महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी आणि याच्यातलं सातत्य तुमच्यामुळे पण ते टिकून आहे. तर एकदा विश्वास ठाकूरसाठी जोरदार करायला पाहिजे. त्याला आम्ही विश्वास कुटुंब करून म्हणतो तर त्याच कारणाकरता म्हणतो, कारण त्यांनी कुटुंब बांधून ठेवलंय. आपल्या मुलाचे व्हिडिओ काढायला तुम्ही किती जण आले असले तरी आमच्या कोणाचाच मुलगा या स्टेजवर नाहीये, पण 5:30 पासून आमची धावपळ चालू असते आणि दर शुक्रवारी दर रविवारी चालते. याचं कारण एक आहे, भारत जर माझा देश असेल, सारे भारतीय माझे बांधव असतील तर हे पण माझे कोणीतरी आहे. आणि एक वेळ यांची सही घ्यायला जेव्हा लोक झालं काही वर्षांनी तेव्हा मला अभिमान वाटेल की यांना पहिल्यांदा मंच देण्यासाठी आपण काहीतरी करू शकलो. यांना आपण प्रमाणपत्र देतो. बऱ्याच वेळा एक कागद देऊन टाकतो, विश्वास म्हणे तसं नाही करायचं. यांचं पहिलं प्रमाणपत्र हे फ्रेम करूनच द्यायचं आपण, म्हणजे पालकांना घरी जाऊन फ्रेम करण्याची पण गरज नाही पडली पाहिजे. त्यात त्यांनी अजून एक गोष्ट केली
की तुम्हाला घडवताना बाहेर सांगताना आपण फक्त वडिलांचं नाव सांगा. त्या सर्टिफिकेटमध्ये आईचं नाव पण टाकलेलं आहे, कारण आईचं मन हे तितकं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्यांचे विचार असे आहेत जे सगळ्यांना धरून चालतात ती नक्कीच चांगलं करू शकतील. कारण नुसता मंच असून उपयोग नाही, नुसती इच्छा असून उपयोग नाही. इतके चांगले गुरु पाहिजेत, इतके चांगले विद्यार्थी पाहिजेत. आणि एक दिवस तुमची सही घ्यायला आम्ही आलो पाहिजे की तुमची मंचावर आहे आणि आम्ही सही घेतो. आणि हे होऊ शकतं कारण तुमच्यामध्ये ती कला आहे. पहिल्या जुगलबंदीपासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमाने अंगावर काटा आणला. इतकं छान नाशिकमध्ये इतकी छान छान मुलं आहेत. आणि फक्त काय गरज होती व्यासपीठाची, कारण प्रत्येक क्लासचं त्यांचं एक गॅदरिंग असतं, प्रत्येक शाळेचं असतं, पण इथे तिथे तोचपणा आलेला असतो. मला असं वाटतं की तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून जरी सरांनी मोबाईल तुम्हाला वापरायला सांगितलं नाही तरी आम्ही वापरणार, कारण आम्हाला तुमची कला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि सांगायचं आहे डंके की चोट पे की नाशिक कुठं कमी नाही. शास्त्रीय संगीतात नाशिक तेवढंच पुढे जाणार. एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आपल्याला घरात जे वाढदिवस आपण साजरे करतो ते PM च्या ऐवजी AM ला करायचे, 7 AM. आणि त्या दिवशी शास्त्रीय संगीतातले कोणीतरी चांगले गाणारे घरी बोलवायचे, त्यांना मान आणि धन द्यायचं. कारण ही अभिजात कला ही पूर्वी राजासभेवर चालायची. आता राजेशाही गेली, लोकशाही आली. मग लोकाश्रयावर हे चांगलं चाललं पाहिजे. जसं आपण सत्यनारायण करतो आपल्या सवडीप्रमाणे 1.25 पाव, 1.25 पाव, 1.25 किलो, 1.25 पोतं, तसं जे काय तुम्हाला दिग्गज बोलत आहे त्यात आपल्या मुलांना पण काही दिवसांनी कोणतरी बोलवणार आहे. आणि असा जर वाढदिवस साजरा केला त्या निमित्ताने घरात 5-50 लोक बोलवले, घरात असेल, सोसायटीच्या अंगणात असेल, पार्किंगमध्ये असेल, तर एक वेगळी परंपरा नाशिकला होईल. कारण ह्या लोकांना नुसतं व्यासपीठ नाही तर आपल्याला रसिक पण तयार करायचे. तुमच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाच्या कानावर हे जेव्हा पडेल तेव्हा त्याला काय झालं, शास्त्रीय संगीत हे छान आहे, ऐकून मला खूप छान वाटलं, मला कळलं काही नाही पण कानाला गुंगलं झालं, मनाला आनंद झाला. तर हे टिकवण्याचं पण काम आपण करूया. या बाबतीत तुम्हाला काही लागली मदत तर आम्ही विश्वास ग्रुपच्या वतीने तुमच्या सेवेला कायम सदैव तत्पर आहोत. खूप एकदा आनंद, जोरदार टाळ्या मुलांच्या. कुमार मंचच्या व्यासपीठावर आपल्याला कळलं तानसेन तर आहेतच आपल्याकडे, पण आपल्याला कानसेन सुद्धा बनवायचे आहेत. त्यामुळे हा उपक्रम नक्की राबवा. आणि मी सूरज वारे सरांना विनंती करते की तुम्हाला 2 शब्द बोलायचे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. अनिल सर तुम्हाला नमस्कार, प्रणाम. विनायक सरांना प्रणाम. आज विस्डम इंटरनॅशनल स्कूलचे आमचे हे छोटे छोटे चिमुकले अगदी 2री पासून ते जास्तीत जास्त 7वी पर्यंतचे विद्यार्थी या वेळेत आपल्याला म्हणजे मलाही आणि तुम्हालाही इतका मोठा मंच मिळणं हे खूप सौभाग्याचं लक्षण आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही. मला माझं एक वैयक्तिक म्हणजे आठवण सांगावीशी वाटते की पहिल्यांदा माझे गुरुजी श्री ज्ञानेश्वर कासर सर यांच्या मागे मी या मंचावर बसलो होतो सूरविश्वासच्या पाडवा पहाटच्या कार्यक्रमामध्ये. आज हा दिवस आहे की आज माझे विद्यार्थी 3रा सूरविश्वास कुमार मंच गात आहेत. आनंदाची गोष्ट अशी मला वाटली की मागच्या सूरविश्वासला माझे वडील गेल्यामुळे त्यावेळेला मी इथे नव्हतो, पण रागेश्वरीने सगळी धुरा सांभाळली, अमित सरांनी सगळी धुरा सांभाळली. आमच्या पाठीशी असणाऱ्या आमच्या हर्षदाना नेहमी ते आमच्या आणि भाग्यश्री मॅम हे दोघी आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही लढत असतो. आणि आमच्या सर्व गुणी मुलांचं खूप कौतुक वाटतं आणि तुम्हा सर्वांचंही खूप मनापासून धन्यवाद मानावंसं वाटतं. कारण सरांनी सांगितलं की जितकं गुरूचं डेडिकेशन आहे तेवढंच पालकांचं आहे. तुमचा सपोर्ट नसेल तर आम्ही उभे राहू शकत नाही गुरु म्हणून, कारण आमच्यासमोर विद्यार्थीच नसतील. त्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून आभार. सूरविश्वासचे आणि कुमार मंचाचे खूप मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक ग्रुप फोटो घेऊ आपण, सगळ्या मुलांना प्रमाणपत्र देऊ आणि मग कार्यक्रमाची सांगता करू. 3रा शुक्रवार संध्याकाळी तुमच्यापैकी इतर कुठल्याही क्लासचे विद्यार्थी असा जर परफॉर्मन्स करू शकत असतील कुठल्या शाळेचे तर आवर्जून सांगा, कारण नाशिकला आपल्याला ही परंपरा नाही पाहिजे. 3ऱ्या रविवारी सकाळी एकदा येऊन बघा, खूप छान वाटतं. नंतर मिसळ खाऊन तृप्तपणे घरी जा.
अष्टप्रहर सर्वत्र आहे. बालाजी मंदिरात जानेवारीमध्ये 24 तास चालणारा हा उपक्रम नाशिक मधला एकमेव असेल असं मला वाटतं, कारण असं कुठेच नाही. आणि आपण 4 वर्ष करून दाखवलं, त्यामुळे या सगळ्यांना नक्की तुम्ही प्रेक्षक येऊन म्हणून ताकद देऊ शकाल याची मला खात्री आहे. मी रानडे सरांना विनंती करते की अनिल कुटे सरांचा सत्कार करावा. राकेशजी माझा सत्कार करावा. अमित भालेराव सरांचा. सूरज बारी सरांचा. सोहम जे तुम्ही ऐकलं सोहमचं, तर सोहमच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आजोबांचा खूप मोलाचा वाटा आहे. आजोबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या मुलाच्या हातात मोबाईल नाही, यांच्या घरात टीव्ही नाही, आणि हा नुसतंच पेटी नाही वाजवत, हा गातो पण, हा तबला पण वाजवतो. फक्त आणि फक्त त्याला फावल्या वेळात अभ्यास सोडून शास्त्रीय संगीताची गोडी लावणारे आजोबा, म्हणून एकदा टाळ्या जरा जोरात काढायला. आणि त्यांच्या वतीने त्यांना आता काही शब्द करायचे की कुठे सूरज रागेश. आपण सगळ्यांना पुस्तकच देतो, कारण माझी मूळच ओळख ग्रंथसंग्रहधारी आहे. पण सरांनी स्वतःहून बुके आणले आणि सांगितले की आपण या सगळ्यांना बुके देऊया. नाही भालेराव जादूगार हेच आहे. येस करेक्ट. धन्यवाद सर. सरळ पकड देविका, सरळ पकड, उलट पकडलं. ऑल ऑफ यू अँड स्माइल. सर तुम्ही पण जा ना सर, तिकडे पण. निर्वी फ्रेम खाली घे, चेहरा नाही दिसत आहे. या निवेदकांना तयार करायचं काम हलका चंद्रतरे करतात. समोर बघा, समोर बघा. स्माइल करा आणि सगळ्यांनी स्मित हास्य करा. चला झालंय आता. स्टेज नाही सोडायचं, बसायचं. बंद करू. थांबा एक मिनिट, आता त्याला विचारतो. कर बरं बंद. गेलं मग शेवटी.